नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. सो मंडळी, आज आहे 20 ऑक्टोबर, आज आहे दिवाळी आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी. सो मस्तपैकी दिवाळी आहे आणि आम्ही बाहेर आहे. बाहेर म्हणजे आस्था बघा. आस्था तू कुठे चाललेस? I'm going to a field trip today with my class and another 4-5 class. We're going to Bedassigay Park. I think it's in the outer skirts of Canada. सो आस्था चालले फील्ड ट्रिपला आणि त्याच्यामुळे तिला स्कूलला यावंच लागणार होतं आणि त्यांच्या ते स्टडीचा पार्ट आहे. सो त्याच्यामुळे तिला स्कूलला यावंच लागणार होतं. नाही तर आम्ही सुट्टी घेतली असते आस्थासाठी, पण आस्थाला स्कूलला जावंच लागतं. आस्था सो एन्जॉय करणारच ना आस्था आज तू? तो त्यामुळे आस्था स्कूलला चाललेली आहे आणि मी तर सुट्टी घेतलेली आहे. इथे सुट्टी नसते स्कूलला किंवा ऑफिसेसला दिवाळीची जशी असते, आपल्याला सुट्टी घ्यावी लागते. सो सकाळी लवकर उठलो, मस्तपैकी देवपूजा केलेली आहे, उठण्याने आंघोळ केलेली आहे. आस्थाला सुद्धा घातली ना आईनी उठण्याने आंघोळ? यू लाईक इट? सो मस्तपैकी उठण्याने आंघोळ झालेली आहे, देवपूजा पण झालेली आहे. नंतर आता आस्थाला सोडायला स्कूलला आलेलो आहे. वातावरण बघा ना काय मस्त झालंय. थंडी आहे ना आस्था? It's too much cold. It's too much cold. खरंच तापमान आहे माहिती आहे का? 10 तापमान आहे आणि जरा असं गार वातावरण आहे. पाऊस पण पडलाय, तुम्ही बघा जरा ओलं दिसत असे रस्ते, हे बघा ओले आहेत. सो जरा पाऊस पडलेला आहे आणि पाऊस आता थोड्या वेळ, आज नंतर नाही आहे पाऊस, पण थोड्या वेळा पडत आता रात्री पडलेल्या वाटतं, त्याच्यामुळे गार झालेले. आता फॉल ऋतू चालू आहे, तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं मी. सो फॉल ऋतू चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं गार आता होणारच आहे. चला, हे असे आस्थाची शाळा. आस्था बाय बाय बाय. आता इथे आस्थाची शाळा आहे. सो आस्थाला आता सोडतो, पळाली बघा. आस्थाला सोडतो आणि मग तुम्हाला भेटतो. येस. सो मंडळी, आस्थाला सोडलेलं आहे. वाजलेत 9:05. आस्था तिकडे आस्थाचं ते स्कूल आहे आणि हे बघा तुम्ही मागे बघा तसं आस्था स्कूल आहे. आस्थाला सोडलेलं आहे आणि निघालेलं आहे घरी. वाजलेत 9:05. सो मंडळी, जे बाहेर राहतात ना, इंडियाच्या बाहेर राहतात, बाहेर देशात राहतात, त्यांची परिस्थिती असते. दिवाळी असली, असे सणवार असते ना की घरची आठवण भरपूर येते. पण काही कारणं असतात की त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आपण. सारखं इंडियामध्ये भारतामध्ये जाऊ शकत नाही. बरीच कारणं असतात. जे बाहेरच्या देशामध्ये राहतात त्यांना ते कळेल मी काय बोलतोय ते. सो मंडळी, येस, पण आपण आपल्या इथे जिथे राहतो, जे आता आम्ही कॅनडामध्ये राहतो, टोरंटोमध्ये राहतो आम्ही. सो तिकडे आम्ही दिवाळी कशी साजरी करतो हे तुम्हाला आम्ही काही व्हिडिओमध्ये मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, कशी तयारी चालू होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आम्ही घरी कशी दिवाळी साजरी करतोय, कसं एन्जॉय करतोय. परत बाहेरच्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं कसं असतं. म्हणजे आता बघा, आता आस्थाला स्कूलला जावंच लागलं कारण का तिची फील्ड ट्रिप आहे, इथे काय सुट्टी नसते. आम्हाला जेव्हा घरी आम्ही फोन करतो तेव्हा नातेवाईक कधी अरे दिवाळीची सुट्टी आहे का, म्हणजे काय बोला, अशी सुट्टी बिट्टी इथे नसते, तर सुट्टी काढावी लागते. तर तशी मी 2 दिवस सुट्टी काढलेली आहे. आज दिवाळी आहे, उद्या लक्ष्मीपूजन आहे. सो तशी सुट्टी काढलेली आहे आणि घरी आम्ही एन्जॉय करणार आहोत. मी इथे काही असं काही नाही की तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. देवळं पण असतात, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. परत तिथे दिवाळी साजरी केली जाते, पण सगळे मिळून अशी ती दिवाळी अशी साजरी केली जाते आणि एन्जॉय करतात लोक. पण आपल्या इथे भारतात कसं, आपण सोसायटीच्या बाहेर आपल्या पडलं किंवा घरी असलो तरी एकदम मजा असते आणि सोसायटीच्या बाहेरच सगळी दिवाळी, असं कुठे स्पेशली कुठे दुसरीकडे जावं लागत नाही असं. सो अशा तऱ्हेने बाहेरच्या देशांमध्ये जीवन असतं भारतातल्या लोकांचं. सो येस, सो आम्ही कशी दिवाळी साजरी करतो ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सो नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कसा वाटतो व्हिडिओ मला नक्की सांगा. येस. सो मंडळी, घरी आलेलो आहे आणि घरी आस्थाला सोडलं, घरी आलो. वाजलेत काहीतरी 9, 9:30 झालेले आहेत आता. सो देवाची पूजा केली, तुम्हाला दाखवलं. हे बघा, देवाची पूजा छानपैकी केलेली आहे आणि इथे पणत्या सुद्धा लावलेल्या आहेत आम्ही. बघा
पणत्या सुद्धा घरात इथे बाहेर नाही लावलेले आहेत, कारण का बाहेर लावू शकत नाही, त्याच्यामुळे घराच्या आतमध्ये दरवाजा साईडला मी लावलेले आहेत. आणि थोडंफार डेकोरेशन चालू आहे, थोडंफार बघा, थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे काल रात्री. इथे असे कंदील लावलेलं आहे, पण बाकीचं बरंच डेकोरेशन आहे. उद्या आपली लक्ष्मीपूजन आहे ना, तेव्हा ते बाकीचं डेकोरेशन आणखीन होईल, ते तुम्ही पाहालच व्हिडिओमध्ये. बघूया, आजच्याच व्हिडिओमध्ये कंबाईन करूया, नाही तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया मंडळी. येस, हे बघा थोडंफार हे कंदील लावलेला आहे. हा बघा कंदील लावलेला आहे आणि छोटे छोटे कंदील तयार केलेत आम्ही, ते लावलेले आहेत. लाइटिंग केलेली आहे छानपैकी. सो घरात दिवाळी छानपैकी साजरी करतोय. आणि वेदिका आणि लक्ष आहे. लक्षला आज लक्षने सुट्टी घेतली आहे. काय लक्ष, दिवाळीची सुट्टी? हो, दिवाळीची सुट्टी घेतलेली आहे त्यांनी. त्याला सुट्टी अशी नाहीये, पण सुट्टी घेतली आहे त्यांनी, आणि मी पण सुट्टी घेतलेली आहे. वेदिका हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. लक्ष हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. आणि मेन म्हणजे फराळ केलेला आहे. सो वेदिका काय काय केलेस फराळामध्ये? बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, करंजी, खाऱ्या शंकरपाळ्या, गोड शंकरपाळ्या आणि चिवडा. अरे वा, सगळं केलेलं आहे. फक्त चकली नाही केली. चकली आणलेली आम्ही बाहेरून, पण हे सगळं 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 केलेलं आहे, घरी केलेलं आहे मंडळी. सो फराळ सुद्धा केलेला आहे छानपैकी वेदिकानी. थँक्यू वेदिका. सो असं काही नाहीये की बाहेरच्या देशामध्ये असलं की आपल्याला फराळ करता येत नाही, की आपण फराळ करू शकत नाही. सगळं मिळतं. काय वेदिका, बरोबर की नाही? मनावर घेतलं तर सगळं होतं आणि सगळं मिळतं आणि सगळं करता येतं. फक्त करण्याची काय ते म्हणतात ते उमेद पाहिजे आणि मस्त हे पाहिजे, जिद्द पाहिजे. ओके, सो वेदिकाने छानपैकी केलेली आहे. सो मुलांना, लक्ष तुला काय आवडतं? मला रव्याचे लाडू आणि करंजी. रव्याचे लाडू आणि करंजी. शंकरपाळ्या. तुला काय आवडतं वेदिका? रव्याचा लाडू आणि रव्याचे लाडू आवडतात. आणि मला काय आवडतं माहितीये का? मला आवडतं बेसनाचा लाडू आवडतो. आणि आस्था आहे आपली, आस्थाला काय आवडतं? खाऱ्या शंकरपाळ्या तिला आवडतं. सो सगळ्यांच्या आवडीचं केलेलं आहे वेदिकानी. आणि छानपैकी आता आम्ही खाणार आहोत. मस्त आज फराळ आहे. सो फराळच आज खाणार आहोत दिवाळीचा, आणि छानपैकी एन्जॉय करणार आहोत दिवाळी. सो येस, सो भारतीय देशामध्ये सुद्धा दिवाळी साजरी केली जाते. हा, आपल्या देशासारखी नाही, पण नॉर्मल केली जाते. काय होती का? घरातल्या घरात आम्ही करतोय, छान करतोय. बाहेर लोक मित्र म्हणजे ग्रुप्स असतात किंवा बाहेर पण जातात, त्याप्रमाणे सुद्धा साजरी करतात. बघूया, आपण कुठे बाहेर गेलो होतो ते पण तुम्हाला दाखवू मंडळी. तो पण आत्ता आम्ही घरी आहोत. आस्था बाहेर स्कूलमध्ये गेलेली आहे आणि आता आपण फराळ करत आहोत मंडळी. चला आता फराळ करतो आणि नंतर तुमच्याशी भेटतो. येस, सो संध्याकाळ झालेली आता, आणि संध्याकाळी सगळेजण काय करतात बघा. झाली का तयारी? लक्ष्मीपूजनची तयारी झाली? चालू आहे. सो लक्ष्मीपूजनची तयारी चालू आहे. आणि आज आहे दिवाळीचा दिवस, अजून उद्या लक्ष्मीपूजन आहे. सो असं काही आम्ही डेकोरेशन सध्या घरी केलेलं आहे. अजूनही बरंच डेकोरेशन आहे ना वेदिका? बरंच, हो, अजून बरंच काय काय आहे. आस्था, तू काय करतेस? पेंट करते. आस्था, स्कूलला जाऊन आलीस? देन हाऊ इज युअर ट्रिप? Awesome and fun. Wow. सो आस्थाची एक फील्ड ट्रिप झालेली आहे. आणि हे बघा, आस्था काय करते? दिवे पेंट करते. लक्ष काय करतोस? आईला मदत काहीतरी चालू आहे बरंच. सो गणपतीला जशी आमची तयारी चालू होती तशी आता लक्ष्मीपूजनची सुद्धा तयारी चालू आहे. दिवाळीची ते थोडंफार ते तर लाइटिंग आणि हे बघा, हे पण केलेलं. पण मी तुम्हाला थोड्या म्हणजे उद्या दाखवेन. सो आता सध्या फक्त काय चालू आलं ना हे तुम्हाला दाखवलं मंडळी. येस मंडळी, नमस्कार. आज आहे दुसरा दिवस. आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस. आणि आता दुपारचे वाजलेत किती माहिती आहे का? वाजलेत 1:10, जवळजवळ 1:15 वाजायला आलेला आहे. आणि आम्ही जरा बाहेर आलो होतो, कारण का लक्ष्मीपूजनची तयारी करायची होती ना. सो थोडंसं सामान घ्यायला आलेलो, म्हणजे फळं झाली किंवा मग आणखीन थोडीशी पानं फुलं झाली, नारळ झाला, ते घेण्यासाठी आलो होतो. सो इथे जवळच नॅव्स ग्रोसरी म्हणून आहे डाऊनटाऊनमध्ये, टोरंटोमध्ये. सो तिकडे इंडियन सामान मिळतं. सो थोडंसं ते घ्यायला आलो होतो. वेदिका बसली तिकडे. हा वेदिका. आणि सुंदरशा ठिकाणी आहोत आम्ही. हे बघा, इथे आहे CN टॉवर.
छानसं. आणि तुम्हाला बोललेलं ना नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आता फॉल ऋतू चालू झालेला आहे. सो मंडळी फॉल ऋतूचे तुम्हाला दिसत असेल मागे कलर बघा, झाडांचे कलर बघा किती चेंज झालेले आहेत. एक नंबर वाटतं. म्हणजे जिथे जावं ना तिथे असे फोटो काढावेसे वाटतात मंडळी. हे बघा आता हे बघा झाड किती कलरनी चेंज झालं बघा, कलर बघा त्याचे, वाव. आणि तिकडे बघा एक झाड आणखीन येल्लो आणि थोडंसं ऑरेंज झालेलं आहे. हे तर पूर्ण ऑरेंज रेड झालेलं आहे. आता थोड्या दिवसांनी ते पुढच्या आठवड्यामध्ये ही सगळी पानं खाली पडून जातात आणि ते सडा पडेल लाल पानांचा. आता ऑलरेडी पडलेलाच आहे बघा थोडा, आता असं थोडा पडलेलाच आहे. आणि हे छानसं मस्त सुंदरसं झाड, वाव. तिकडे आहे, तिकडे पण रेड झालेलं आहे, तिकडे पण झाले आहेत बघा हळूहळू झाडं. आणि हे पूर्ण झाड रेड झाले मंडळी. तिकडे काही पूर्ण झाडं अशी आहेत ती पूर्ण रेड झालेली आहेत. सो हा एक निसर्गाचा एक सुंदर अनुभव कॅनडामध्ये तुम्हाला या ऋतूत पाहायला मिळतो. हे बघा ना किती सुंदर आहे पान, कलर बघा, वा. सो हे सुंदर निसर्गाचा हा सुंदर अनुभव आहे ना, हा तुम्हाला अनुभवायला मिळतो या फॉल ऋतूमध्ये. तुम्ही जर टोरंटो कॅनडामध्ये असाल, कॅनडामध्ये कुठेही, तर हा फॉल ऋतू तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ करू एक, कारण का हा एकच आठवडा, जरा दिवाळी झाली की जरा जाऊ कुठेतरी फिरायला मस्तपैकी फॅमिलीबरोबर. सो तेव्हा तुम्ही बघायलाच वेगवेगळे हा नजारा, निसर्गाचा नजारा दाखवतो. सो चला मंडळी आता पटकन घरी जातो आणि तयारी करतो आम्ही लक्ष्मीपूजनाची. आणि आता आपण डायरेक्ट लक्ष्मीपूजनाची तयारी कशी केलेली आहे, घर कसं सजवलेलं आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळेल. सो पुढे जाऊ नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला भेटू थोड्या वेळाने. गणपती बाप्पा मोरया. महालक्ष्मी माते की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. कमला करे जटिराज जन्मविरागाचा सहस्रवदनी बुधरणा गाता. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती करूपे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सो ही घराची अशी एंट्री आणि नंतर मग असे आम्ही ते फोटो काढणार आहोत. सो हे सगळं वेदिकाने घरीच केलेलं का? बरोबर वेदिका? ओके. मी आणि लक्ष्मी मदत केली आहे. हो, थोडीफार आस्थाने पण मदत केली. हो आस्थाने पण केलेली आहे. सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि हे काय कंदील बनवलेत. कंदील, हे कंदील असं बनवलेलं आहे, घरीच बनवलेले आहेत. हे तुम्हीच बनवलेले आहे. हे कंदील मी बनवलेले आहेत. हे जेवढे कंदील तुम्हाला दिसत हे मी बनवलेले आहेत. ओके. आणि आता हे इकडे आहे, मदत केली आहे. हो. आणि नंतर आता हे हॅपी दिवाळी वेदिकाने सांगितलं असं इथे ह्या भिंतीला लावलेलं आणलेलं आहे. नंतर ही रांगोळी मी काढली आहे. रांगोळी काढलेली आहे वेदिकाने, सुंदरशी रांगोळी. कशी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा मंडळी. खूप मेहनत घेतलेली आहे का वेदिका? आणि आपलं इथे देव आहेच, देवाची पूजा मांडलेली आहे, मस्तपैकी देवीची पूजा मांडलेली आहे. आणि काय वेदिका कसं काय मेन? हे सुद्धा घरी बनवले. हे सुद्धा घरी बनवलेलं आहे, तुम्ही बघा. हे असं आहे आणि हे दिवे लावलेले त्याच्यामध्ये.
आणि त्याला हे मस्त सुद्धा घरी बनवलं. हे सुद्धा थोडस DIY करून आम्ही घरी घरी बनवलेलं आहे. हे असं छानसं कसं आहे हे सांगा. आम्ही हे कालच बनवलं ना आपण. हो. हे काल बनवलेले असे दिव्यांची आरास इथे थोडीफार केलेली आहे आम्ही. फुलं आहेत आणि नंतर वेदिका पुढे आणखी नंतर पुढे ही बॉटलमध्ये पण आहे. ह्या साईडला इथे नव्हतं. हे सो light लाईटची आहे आणि त्याच्यात फुल लाईट आहेत थोडेसे आणि याच्यामध्ये बॉटलमध्ये ठेवलेली आहे. आणि नंतर हे हॅपी दिवाळी सुद्धा आम्ही घरी बनवलंय. हॅपी दिवाळी आणि ते लोटस पण सगळे आम्ही घरी बनवले. सगळे घरी बनवले आहेत. हे सगळं लक्ष आणि वेदिका आणि आस्था असं मिळून बनवलेलं आहे. आणि हे बघा हॅपी दिवाळी मंडळी. आणि हा आमचा कंदील, ही लाइटिंग आणि हे असे सगळीकडे पूर्ण कंदील लावलेले आहेत. आणि वेदिका हे असं डेकोरेशन, हे जरा डेकोरेशनसाठी बनवलेलं आहे. सो अशा तऱ्हेने दिवाळीची पूजा आम्ही केलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे. सो कसं वाटतंय मंडळी, कशी वाटली आम्ही दिवाळी साजरी केलेली नाही, सगळं हे कसं वाटलं ना मला नक्की 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 कमेंट करून सांगा मंडळी. येस, सो छोटासा व्हिडिओ होता की आम्ही दिवाळी कशी साजरी करतोय कॅनडामध्ये हे सगळं काय मिळतं की नाही हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आम्ही हे घर कसं सजवलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. दिवाळी कशी साजरी केलेली आहे मंडळी. जर आपण स्वतः ठरवलं ना तर बरंच काय काय करू शकतो. हे सगळं बऱ्यापैकी आम्ही घरी केलेलं आहे. कारण काय काय वस्तू इथे मिळतात, काय काय नाही मिळत, मग काय आपण घरी करायचे काही नव्हे. तो इथे बाकीच्या वस्तू मिळतात तर त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे मंडळी. सो बाहेरच्या देशामध्ये असलो ना की खरं आपला सण सणवार हो भारतामध्ये काही वेगळ्या असतात, ते वेगळी मजा असते. ते तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये येणारच नाही. पण आपण आता बाहेरच्या देशामध्ये आहोत तर साजरी करायलाच पाहिजे. असं टेन्शन किंवा अरे यार मी इंडियाला जाऊ शकत नाही किंवा मी भारतात जाऊ शकत नाही किंवा आमचे नातेवाईक लांब आहेत, तर तो तेवढं हे मनात नाही आणलं पाहिजे. पण आपण एन्जॉय केलं पाहिजे. आपल्या फॅमिली घरी आहे, आपले आहे, एन्जॉय केला पाहिजे आणि ही दिवाळी साजरी केली पाहिजे. तशी आम्ही दिवाळी साजरी केली. सो मंडळी कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि ही आमची दिवाळी तुम्हाला जर आवडली असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही सजावट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. आपले चॅनल मराठीतून आहे आणि आपले बरेच व्हिडिओ मराठीतून आहे मंडळी. सो चला तर मंडळी, असता बोलायचं, चला तर मंडळी, बाय 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 बाय. टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.